नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थक विचलन याची माहिती मिळवणार आहोत। चतुर्थक विचलन हे बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, एमएडच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि शैक्षणिक संख्याशास्त्र याच्यामध्ये हे चतुर्थक विचलन हे विचलनशीलतेचं मापन म्हणून विचारात घेतलं जातं। या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थक विचलनाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि मर्यादा पाहूयात आणि उदाहरणे सोडवून पाहूयात। प्रथमतः आपण चतुर्थक विचलनाची व्याख्या पाहूयात। चतुर्थक विचलन म्हणजे काय? तर चतुर्थक विचलन म्हणजे जर दिलेल्या सारणीचे 4 समान भाग केले तर पहिला भाग आणि तिसरा भाग याच्या फरकाचा मध्य म्हणजे चतुर्थक विचलन होय। म्हणजे जर आपण कितीही सारणी असेल, समजा 100 विद्यार्थ्यांचे गुण विचारात घेतले तर 25%, 50% आणि 75% असे 3 महत्त्वाचे बिंदू निश्चित करून 4 विभाग जर त्याचे केले, 0% ते 25%, 26% ते 50% वगैरे ह्याप्रमाणे, तर पहिला भाग म्हणजे 25%चा आणि तिसरा भाग म्हणजे 75%चा, त्या दोघांच्या फरकाचा मध्य म्हणजे चतुर्थक विचलन आहे। आता आपण चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये पाहूयात। चतुर्थक विचलन हे विचलनशीलतेचं अतिशय योग्य असं परिमाण आहे। त्याचा उपयोग विचलनशीलतेमध्ये महत्त्व करून केला जातो। चतुर्थक विचलनामध्ये टोकाकडचे प्राप्तांक जरी माहीत नसतील तरी सुद्धा आपण चतुर्थक विचलन शोधू शकतो। तुम्हाला इथे स्लाइडमध्ये चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये दिसत असतील, तुम्ही ती निश्चितपणे वाचू शकता। चतुर्थक विचलनामध्ये गटाच्या विचलनशीलतेची तुलना करता येते, हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। 2 गट असतील आणि प्रत्येक गटाची विचलनशीलता किती आहे हे पाहण्यासाठी चतुर्थक विचलनाचा उपयोग होतो आहे। चतुर्थक विचलन यामध्ये दरम्यानचे जे प्राप्तांक आहेत, म्हणजे 50%च्या अवतीभोवती असलेले, म्हणजेच मध्यांकाच्या अवतीभोवती असलेले जे प्राप्तांक आहेत त्याचा विचार चतुर्थक विचलन यामध्ये केला जातो। जर समजा एखाद दुसरा प्राप्तांक तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर माहीत नसेल, गुण माहिती नसतील, तरी सुद्धा तुम्ही चतुर्थक विचलन निश्चितपणे शोधू शकता। हे चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये आहेत आणि इथे स्लाइडवरती सुद्धा तुम्ही चतुर्थक विचलनाची वैशिष्ट्ये पाहू शकता। आता आपण काही मर्यादा पाहूयात। सर्वात पहिली मर्यादा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की चतुर्थक विचलनामध्ये टोकाकडचे प्राप्तांक जर माहीत नसतील तरी सुद्धा आपल्याला चतुर्थक विचलन शोधता येतं। तर हीच एक महत्त्वाची मर्यादा आहे। कशी पहा, जर टोकाकडचे प्राप्तांक माहीत नाही आहेत तर याचा अर्थ असा की ते प्राप्तांक विचारातच घेतले जात नाहीत। म्हणजे चतुर्थक विचलनामध्ये फक्त मधलेच प्राप्तांक विचारात घेतले जातात आणि म्हणून ही एक महत्त्वाची मर्यादा आहे की जे टोकाकडचे एकदम एक्स्ट्रीम स्कोर्स ज्याला आपण म्हणतो ते इथे विचारातच घेतले जात नाही, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून चतुर्थक विचलन हे तेवढं विश्वसनीय नाही आहे, जेवढं विश्वसनीय असायला पाहिजे तेवढं विश्वसनीय नाही आहे चतुर्थक विचलन। दुसरी गोष्ट म्हणजे सुट्ट्या प्राप्तांकाचं चतुर्थक विचलन काढता येणं थोडंसं अवघड आहे, क्लिष्ट आहे। म्हणजे गटाचं चतुर्थक विचलन एक वेळ काढता येईल, ते आपण शोधू शकतो, परंतु सुट्ट्या प्राप्तांकाचं चतुर्थक विचलन काढता येणं थोडंसं अवघड आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लहान वितरण सारणी असेल तर मात्र चतुर्थक विचलन आपल्याला शोधता येत नाही। लहान वितरण सारणी म्हणजे 20च विद्यार्थी आहेत, 25च विद्यार्थी आहेत, कमी विद्यार्थ्यांची सारणी आहे, तर मात्र आपल्याला हे चतुर्थक विचलन म्हणजेच क्वार्टाइल डेविएशन शोधता येणं थोडंसं अवघड जातं आणि म्हणून ह्या मर्यादा आहेत। मित्रांनो, आता आपण उदाहरणे पाहू। या उदाहरणामध्ये काही संख्या दिल्या आहेत जे सुट्टे प्राप्तांक आहेत आणि त्याचं चतुर्थक विचलन विचारलं आहे आणि त्याचा सहगुणांक विचारला आहे। म्हणजे चतुर्थक विचलन पण आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा सहगुणांक पण शोधायचा आहे। हे सोडवत असताना सर्वात प्रथम आपण दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या पाहिजेत, ही पहिली स्टेप आहे।
चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर यायला हवी. आता इथे 2 आहे, ही संख्या लिहिली की याच्यावर काट मारायची म्हणजे ती राहून जायला नको. 2 नंतर इथे 3 आहेत, 3 नंतर 5 आहेत, परंतु 5 आपल्याला एकापेक्षा जास्त वेळा दिसतात म्हणून 5 नंतर 5 लिहायचे आहेत. 5 ही संख्या 3 वेळा आली आहे. 5 नंतर आपल्याला 7 दिसत आहेत, पण 7 2 वेळा आहेत म्हणून 2 वेळा लिहायचे आहे. 7 नंतर आपल्याला 8 दिसत आहेत, 8 नंतर 9 दिसत आहेत, 9 नंतर 10 आहेत, 11 आहे. एकदा आपण मोजून घेऊ की n सेम आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे n म्हणजे एकंदरीत संख्या आपल्या 11 आल्या आहेत. आता आपण प्रथम चतुर्थक आणि तृतीय चतुर्थक शोधू म्हणजे चतुर्थक विचलन काढता येईल. प्रथम चतुर्थक म्हणजेच Q1 त्याचं सूत्र आहे n/4 वा प्राप्तांक. n इथे आहे 11, पण 11 ही संख्या विषम आहे म्हणून आपल्याला इथे 1 मिळवावा लागेल आणि आपलं सूत्र होईल n अधिक 1/4 म्हणजे 11 अधिक 1/4 म्हणजेच 12/4 म्हणजे 4 त्रिक 12 तिसरा प्राप्तांक. आणि जर आपण पाहिलं तर पहिला प्राप्तांक 2 आहे, दुसरा 3 आहे आणि तिसरा 5 आहे. आणि म्हणून Q1 म्हणजे प्रथम चतुर्थक त्याची किंमत आली आहे 5. आता आपण तृतीय चतुर्थक शोधू. तृतीय चतुर्थक शोधण्यासाठी आपल्याला Q1 ला 3 ने म्हणजेच 3 ने गुणावं लागेल. म्हणजे इथे Q1 × 3 असं केलं तरी चालेल. तर इथे Q1 तिसरा प्राप्तांक आला आहे, त्याला 3 ने गुणलं तर 9वा प्राप्तांक येईल. आणि 9वा प्राप्तांक हा तिसरा आहे, 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा. 9वा प्राप्तांक इथे 9 आला आहे. आणि म्हणून तृतीय चतुर्थक ची किंमत आली आहे 9. आता 9व्या प्राप्तांकाला हा योगायोगाने 9 आला आहे, पण जे काही 9व्या प्राप्तांकाच्या स्थानी असणार आहे अंक तो आपल्याला घ्यायला पाहिजे. आता आपण चतुर्थक विचलन शोधू. चतुर्थक विचलनाचं सूत्र असं आहे Q3 - Q1/2. आपण मगाशी व्याख्येमध्ये पाहिलं आहे फरकाचा मध्य. तृतीय चतुर्थकाला आहे 9, प्रथम चतुर्थकाला आहे 5. 9 - 5/2 म्हणजेच 4/2 म्हणजेच 2. आणि म्हणून चतुर्थक विचलन 2 आला आहे. आता आपण याचा सहगुणांक शोधू. सहगुणांकाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे आहे, त्याला आपण QR असं म्हणूयात. Q3 - Q1 आणि Q3 + Q1 हे सूत्र पाठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, वजाबाकी अंशामध्ये आणि बेरीज छेदामध्ये. आता इथे वजाबाकी आपण अगोदरच केली आहे, 9 - 5 आणि 9 अधिक 5. तर इथे 9 - 5 म्हणजे 4 येणार आहे आणि इथे 14 येणार आहे
मग बे दुने 4, बे 7 14, 2/7 हा त्याचा सहगुणांक आला आहे. मित्रांनो, आपण ह्या उदाहरणामध्ये सुट्ट्या प्राप्तांकाचा चतुर्थक विचलन कसा काढायचा आणि त्याचा सहगुणांक पाहिला. 1 मिनिटात पाहू. प्रथम चढत्या क्रमाने लिहा, मग प्रथम चतुर्थक काढा. त्याच्यासाठी n + 1/4 ह्या सूत्राचा उपयोग करा. जे उत्तर येईल ते प्रथम चतुर्थक नाही आहे, तर तिसरा प्राप्तांक शोधा. इथे 1 2 3, तिसरा प्राप्तांक 5 आहे म्हणून प्रथम चतुर्थक 5. त्याला तिसऱ्याला 3 ने गुणलं तर 9वा प्राप्तांक 9 आला आहे. ते तृतीय चतुर्थक आहे आणि या दोघांच्या वजाबाकीचा मध्य म्हणजे चतुर्थक विचलन आहे आणि त्याचा सहगुणांक या सूत्राने शोधणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत चतुर्थक विचलन गटाचे. गटामध्ये तुम्ही पाहत असाल, इथे फळ्यावर तुम्हाला दिसतं आहे, एक उदाहरण दिलं आहे. त्यामध्ये वर्गांतरे आणि वारंवारिता दिली आहे आणि याचं चतुर्थक विचलन शोधा असं सांगितलं आहे. ठीक आहे. वर्गांतरे दिली आहेत, वारंवारिता दिली आहे आणि त्याचं चतुर्थक विचलन शोधायचं आहे. हे उदाहरण नेहमी तुम्हाला अशा आडव्याच पद्धतीने दिलं असेल, परंतु उदाहरण सोडवताना तुम्ही ते उभ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की उभ्याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जो गट लहान आहे तो तळाशी लिहिला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा नियम खूप महत्त्वाचा आहे. इथे लहान गट आपल्याला दिसतोय 0 ते 9, तो इथे तळाशी पाहिजे आहे. 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59, 60 ते 69 आणि 70 ते 79. आता ज्या गटाची वारंवारिता त्याच गटाला लिहायला पाहिजे. घाईघाई तिथे चुकू शकतं. 0 ते 9 या गटाची वारंवारिता 11 आहे म्हणून त्याच्या समोर 11 लिहायची आहे. मग 19, मग 22, मग 18, मग 34, मग 26, 7, 3 ही वारंवारिता झाली आहे, म्हणजेच एफ फ्रिक्वेन्सी. आता मी इथे CF तिसरा कॉलम लिहिला आहे, तो आपल्याला शोधा आहे. इंग्लिशमध्ये त्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला संचयित वारंवारिता म्हणतात. म्हणजे वारंवारितेचा संचय करायचा आहे. आता ही प्रक्रिया अशी, 11, ह्या 11 मध्ये हे 19 मिळवायचे आहेत. 11 मध्ये जर 19 मिळवले तर 30 येतील. 30 ही संख्या कशी आली परत एकदा सांगतो. ह्या 11त हे 19 मिळवले आहेत. आता 30 मध्ये हे 22 मिळवा. आता या 52 मध्ये 18 मिळवा. आता या 70 मध्ये 34 मिळवा. आता या 104 मध्ये 26 मिळवा. 104 मध्ये 6 मिळवल्यावर 110 आणि 20 130. या 130 मध्ये 7 मिळवा आणि 137 मध्ये 3 मिळवा. याचा अर्थ इथे n म्हणजे एकंदरीत संख्या, एकंदरीत वारंवारिता ती आहे 140. जरी तुम्ही ह्यांची बेरीज केली तरी 140च होईल आणि अशी सुद्धा आपण बेरीजच केली. परत एकदा सांगतो, 11 मध्ये 19 मिळवले, 30 मध्ये 22 मिळवले, 52 मध्ये 18 मिळवले, या पद्धतीने सोडवलं. आता पहिल्यांदा Q1 शोधू. Q1 म्हणजे काय? तर Q1 म्हणजे प्रथम चतुर्थक, ज्याच्या खाली 25% प्राप्तांक असतात. याच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे आपल्याला n/4 हे शोधावं लागणार आहे. आता n/4 म्हणजे काय पाहूयात. n आपल्याला माहिती आहे 140 आहे. त्याला 4 ने जर भागलं, 4 त्रिक 12, खाली उरले 2, 4 पंचे 20, 35वा प्राप्तांक. Q1 ची किंमत 35 नाही आली,
35वा प्राप्तांक आपल्याला शोधायचा आहे आणि तो आपण पाहू. इथे तर 11च प्राप्तांक आहेत, इथे 30, इथे असणार आहे. आणि म्हणून तो 35वा प्राप्तांक 20 ते 29 या गटात असेल. वीस ते 29 या गटात. आता 20 ते 29 या गटात असल्यामुळे सर्वात लहान मर्यादा 20 आहे आणि इथं सर्वात मोठी 19. या दोघांचा मध्य म्हणजे आपला एल येणार आहे आणि म्हणून एल 19.5. कसा आला 19.5 ते समजून घ्या. Q1 गट पहिल्यांदा आपण निश्चित केला, त्यातली निम्न मर्यादा 20 आहे आणि निम्नतम मर्यादा ही ह्या दोघांचा मध्य आहे म्हणून 19.5. आता एफ म्हणजे साधी वारंवारिता, ती 22 आहे. CF म्हणजे अलीकडच्या गटाची संचयित वारंवारिता, अलीकडचा गट 20 ते 29च्या अलीकडचा 10 ते 19 आहे, ही CF असणार आहे. म्हणून CF 30. आणि I म्हणजे वर्गांतर. पहा, I असा मोजायचा नाही, असा मोजायचा. म्हणजे 0 ते 10, 10 ते 20 ह्याच्यातला फरक मोजायचा, तर तो आहे 10. परत एकदा सांगतो, I म्हणजे वर्गांतर. 0 ते 9 असा मोजू नका, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 ह्यातला फरक मोजा आणि तो 10 आहे. मग हे सर्व सूत्रामधल्या किमती आपल्याला मिळाल्या, त्या आता सूत्रात टाकू आणि आपण Q1 ची किंमत शोधू. L ची किंमत आपल्याला मिळाली आहे इथे 19.5. N/4 अगोदरच शोधलाय आपण, N/4 इथे आहे पहा 35. CF सुद्धा आहे, CF आहे 30. F सुद्धा आहे 22 आणि I आहे 10. प्रथमतः आपण अंशांची वजाबाकी करू. 35 मधून 30 वजा केले तर 5 राहिले. 5ला ह्या 10 ने गुणू, 5 10 50 आणि त्याला ह्या 22 ने भागू. 50ला कितीने भागूयात? 22 ने. 50ला 22 ने जर भागलं तर 22 दुने 44, खाली उरले 6. 22 दुने परत 44 आणि 60 मधून 44 गेल्यावर 16 आणि 22 7 54 असे साधारण 2.27 एवढा ह्याचा भागाकार आहे. ह्या दोघांची जर बेरीज केली 19.5 म्हणजे 50 आणि 2.27 तर 21.77 उत्तर येईल. हे 21.77 हे उत्तर कशाचं आलं आहे? Q1चं. आता आपल्याला Q3 शोधायचं आहे. Q3 शोधण्यासाठी ह्या 35ला 3 ने गुणूयात आपण, म्हणजे Q3 मिळेल. Q3 Q1 × 3. Q1 35वा प्राप्तांक आला आहे. ह्याला गुणू नका, ह्या Q1चा जो 35वा प्राप्तांक आहे त्याला गुणा, किंवा मी परत एकदा दाखवतो. Q3 आता आपल्याला Q3 शोधायचं आहे. तर Q3चं सूत्र असं आहे 3n/4 वा प्राप्तांक. n/4 आपण ऑलरेडी काढला आहे 35. ह्या n/4ला 3 ने जर गुणलं तर 105 वा प्राप्तांक शोधायचा आहे. 105 वा प्राप्तांक. आणि 105 वा प्राप्तांक जर तुम्ही पाहिला तर तो इथे 70 आहेत, इथे 104 आहेत, म्हणजे इथे असणार आहे. म्हणजे 105 वा प्राप्तांक हा या गटात असणार आहे. याला आपण Q1चा गट म्हणू आणि याला आपण Q3चा गट म्हणू. म्हणजे कोणत्या गटात असणार आहे? 50 ते 59.
50 ते 59 या गटामध्ये असणार आहे. आणि म्हणून आता त्याचा L, त्याचा CF, त्याचा F आपण निश्चित. आता आपण Q3 शोधू. Q3 साठी सूत्र हे आहे 3n/4 मायनस CF. एक मिनिट हा. Q3 साठी सूत्र हे आहे L प्लस 3n/4 मायनस CF अपॉन F इंटू I. मगाचं सूत्र आणि ह्या सूत्रामध्ये हे फरक आहे. मगाशी n/4 होता, आता 3n/4 आहे, बाकी काहीच नाही. आता आपण या सूत्रातल्या गोष्टी निश्चित करू. L म्हणजे निम्नतम मर्यादा, Q3 गटाची निम्नतम मर्यादा. निम्न मर्यादा इथे 49 आहे, पण निम्न मर्यादा 50 आहे, पण निम्नतम मर्यादा ह्या दोघांचा मध्य घ्यायचा आहे, म्हणजेच 49.5. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून L 49.5 येणार आहे. आता CF म्हणजे अलीकडच्या गटाची वारंवारिता असते, ती आहे 104. F म्हणजे साधी वारंवारिता असते, ती आहे 26. आणि I मगाच्याच प्रमाणे I येते 10. ह्या दोघांच्यातला फरक किंवा ह्या दोघांच्यातला हे महत्त्वाचं आहे. परत एकदा सांगतो, L म्हणजे Q3 गटाची निम्नतम मर्यादा. निम्न मर्यादा 50 आहे, पण निम्नतम 0.5 ने कमी, म्हणून 49.5. F म्हणजे Q3 गटाची साधी वारंवारिता. CF म्हणजे Q3 गटाच्या अलीकडच्या गटाची संचयित वारंवारिता होय. ठीक आहे. आता ह्या किमती आपण याच्यामध्ये भरूयात. L 49.5, 3n/4 आपण मगाशीच 3n/4 काढला आहे. 35ला 3 ने गुणून आपण सोडवलं होतं, 105. CF 104, F 26 आणि I 10. या 1ला 10 ने गुणू, 49.5 आणि इथे आता 10ला 26 ने भागूया. मी इथे भागून दाखवतो. 10ला 26 ने भागायचं आहे, भाग जात नाही म्हणून आपण 0 घेतला. आता 100 झाले आहेत. 3चा भाग जाईल, साहित्रिक 18, हाचा आला 1, 3 दुने 6 आणि 7. इथे परत 0 घेऊ. 220 झाले आहेत. तर साधारण 220 म्हणजे मला असं वाटतं आहे 8चा भाग जाईल. नाही, आता 6चा पाहू. 6 6 36, 6 दुने 12 आणि 3 15. 7चा पाहू. 6 7 42, 7 दुने 14 आणि 4 18. 7चा जातो आहे. 0.37 असं उत्तर आलं आहे. आता 49.5 मध्ये 0.37 आपण मिळवू, तर 49.87 हे उत्तर आलं आहे. 49.87. हे जे उत्तर आलं आहे हे Q3 म्हणजेच तृतीय चतुर्थकाला आहे. आता आपल्याला चतुर्थक विचलन शोधायचं आहे. त्याचं हे सूत्र Q3 मायनस Q1/2. Q3 आला आहे 49.87 आणि मगाशी 22.77 आलं होतं. ह्या दोघांची वजाबाकी करून 2 ने भागलं की उत्तर येणार आहे. 49.87
27.10 27.10 ला 2 ने भागायचं आहे. 13.55. तर चतुर्थक विचलन हे 13.55 आहे. या उदाहरणात आपण Q1 Q3 आणि चतुर्थक विचलन कसं शोधायचं हे पाहिलं आहे. या उदाहरणात आपण चतुर्थक विचलन हे पाहिलं आहे. त्यामध्ये प्रथम चतुर्थक तृतीय चतुर्थक कसं काढायचं ते पाहिलं आहे आणि चतुर्थक विचलन पाहिलं आहे.